मूळाक्षरातील 12 स्वर म्हणजे अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम आणि आ हे स्वर अल्फाबेट्समधल्या 5 ओवेल्सपासून तयार होतात. जसं की अ साठी ए, आ साठी ए, पहिल्या ई साठी आय, दुसऱ्या ई साठी आय, पहिल्या ऊ साठी यू, दुसऱ्या ऊ साठी यू, ए साठी ई, ऐ साठी ए आय, ओ साठी ओ, औ साठी ए यू, अम साठी ए एन किंवा ए एम आणि आ साठी ए एच या ओवेल्सचा वापर केला जातो. तर उरलेली 35 व्यंजने ही अल्फाबेट्समधल्या 21 कॉन्सोनंटपासून तयार होतात. तर रू हा एक अर्धस्वर कॉन्सोनंट आर आणि ओवेल्स यू या दोघांनी मिळून तयार होतो. यानंतर याच अल्फाबेट्समधल्या 26 लेटर्सपासून शब्द म्हणजे इंग्रजी वर्ड्स तयार होतात आणि असे अनेक इंग्लिश वर्ड्स एकत्र येऊन वाक्य तयार होतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेंटेन्स असं म्हणतो. अल्फाबेट्समधील या 5 स्वरांचे इंग्रजीमधील उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन हे वेगवेगळ्या शब्दांसाठी वेगवेगळे असते. जसं की ए साठी आपण ए, आ, अ आणि ए असा उच्चार करतो. उदाहरण द्यायचं झालं तर ॲपल या शब्दाचा उच्चार करताना आपण एचा उच्चार ए असा करतो. तर आर्ट या शब्दाचा उच्चार करताना आपण एचा उच्चार आ असा करतो. पण ऑस्ट्रेलिया या शब्दाचा उच्चार करताना आपण एचा उच्चार अ असा करतो. आणि एअरपोर्ट या शब्दाचा उच्चार करताना आपण एचा उच्चार ए असा करतो. याचप्रमाणे ई साठी आपण ए, अ आणि ई असा उच्चार करतो. तर आय साठी आपण ई, आय, आई आणि अ असा उच्चार करतो. तसेच ओ साठी आपण ओ, अ, उ आणि उ असा उच्चार करतो. तर यू साठी आपण अ आणि उ असा उच्चार करतो.